नमस्कार मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे। तो प्रश्न असा आहे, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 2 वर्षात 9 पट होईल। म्हणजे आपल्याला 1 रुपया ठेवला त्याचे किती पट झाले, 9 पट झाले चक्रवाढ व्याजाच्या दराने। आणि किती वर्षामध्ये झाले, 2 वर्षामध्ये झाले। म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये चक्रवाढ व्याजाचा दर काढायचा, ठीक आहे। आता तर पहिले तर आपण 9 पट झाले म्हणजे ह्याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊया। म्हणजे आपण बघा, बँकेमध्ये 1 रुपया ठेवला त्याचे किती रुपये झाले, 9 रुपये झाले, बरोबर। 1 रुपयाचे 9 रुपये झाले म्हणजे व्याज किती भेटलं आपल्याला, 8 रुपये व्याज भेटलं। किती वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये भेटलं। आता या 9 रुपयामध्ये काय काय आपलं 8 रुपये व्याज आहे, बरोबर। 8 रुपये व्याज लिहिलं, अधिक 1 रुपये काय आपली रक्कम आहे। 8 आणि 9 किती झाले, 8 आणि 1 किती झाले, 9 रुपये झाले। म्हणजे 9 रुपये काय झाले, रास आहे। म्हणजे 9 रुपये काय आहे, रास आहे। आणि आपली रक्कम किती होती, 1 रुपया होती। किती वर्षासाठी ठेवले आपण, 2 वर्षासाठी ठेवले। म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला रक्कम व रास ह्याचे काय दिले, गुणोत्तर दिले। आता बघा पुढची स्टेप काय, रक्कम आणि रास ह्याचे काय दिले, गुणोत्तर दिले। आता रक्कम किती होते आपली, 1 रुपया होती आणि रास किती होते आपले, 9 रुपये। म्हणजे 1 रुपयाचे 9 रुपये झाले। किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी झाले। 2 वर्षासाठी झाले तर आपण काय करायचं, ह्या दोघांचं काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं। आता दोघांचं का वर्गमूळ घेतलं, बरोबर। वर्गमूळ काय घेतलं, कारण 2 वर्ष लिहिले, 3 वर्ष लिहिले असले तर काय केलं असतं, घनमूळ घ्यायचं, ठीक आहे। आता एकाचा वर्गमूळ किती आहे, 1च आहे। 9चा वर्गमूळ किती आहे, 3 आहे। आता एक व्याज किती वर्षाचं झालं, आता 1 वर्षाचं व्याज निघालं। आता 1 वर्षामध्ये आपण ह्याला कन्वर्ट काय केलं, कारण चक्रवाढ व्याजाचा दर प्रतिवर्ष काउंट होतो, म्हणून आपण ह्याला 1 वर्षामध्ये कन्वर्ट करून घेतलं। 2 वर्षाचं 1 वर्षामध्ये कन्वर्ट करून घेतलं। आता बघा 1 रुपयावर किती व्याज भेटते, 1 रुपयावर रक्कम होती, किती रुपये व्याज भेटते, 2 रुपये व्याज भेटते। 1 रुपयाचे 3 रुपये झाले म्हणजे 1 रुपयावर किती व्याज भेटते, 2 रुपये व्याज भेटते। 2 रुपये व्याज भेटते किती रुपयावर, 1 रुपयावर। गुणाकार 100 करा। गुणाकार 100 काय केलं, कारण का दर काढायचा आहे। दर काढायचा असलं तर 100ने गुणाकार करायचा। आता 1 आणि 2ला भागलं तर तीच संख्या येणार आहे, एक आता 2 गुणाकार 100 किती, 200%। हे काय असणार आहे, आपला आन्सर असणार आहे। म्हणजे दर किती आला आपला, दर बरोबर 200%। हे काय असणार आहे, आन्सर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं काय बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, किंवा तुमचे काही डाऊट असतील तरी लिहायला विसरू नका। आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।